273 जागा वाढवून सध्या पार्लमेंटच्या ज्या 543 जागा आहे त्याच्यामध्ये 273 जागा वाढवून त्या जागा 816 किंवा 850 जागा करण्याचा प्रस्ताव होता. आणि डिलिमिटेशन हे मध्ये होणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळं मतदारसंघ वाढल्यानंतर मतदारसंघ थोडे छोटे झाले असते आणि काँग्रेस आणि इतर पक्षांनी साऊथ इंडियाच्या लोकांना हे पटवलं की आपल्या जागा कमी होत आहे, पण असं नव्हतं. नॉर्थ इंडियाच्या जागा अगोदर जास्त आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहेत, बिहारमध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर वेस्ट बेंगॉलमध्ये, अशा इतर मोठ्या राज्यामध्ये जास्त जागा आहेत आणि सर्व जागांमध्ये 33% वाढ करण्याच्या संबंधातला हा प्रस्ताव होता. आणि या प्रस्तावाला मान्यता दिली असती, हे बिल पास झालं असतं. या बिलाच्या बाजूने 298 मतं मिळाली, विरोधामध्ये 233 मतं होती आणि 2/3 मेजॉरिटी असल्याशिवाय हे बिल पास होत नाही. कारण नरेंद्र मोदींच्या सरकारच्या कालखंडामध्ये 2014 पासून अनेक बिलं आली, पण ती बिलं 2/3 नव्हती आणि त्यामुळं ती बिलं सगळी पास गेली. ते पहिलंच बिल असं होतं की हे बिल नापास झालेलं आहे, हे बिल फेल झालेलं आहे आणि हे बिल प्लॅनिंगनी फेल करण्यात आलेलं आहे. कारण महिलांना आरक्षण मिळालं तर मोदी सरकारला, एनडीएला त्याचा जास्त फायदा होईल, अशा पद्धतीचा अंदाज या विरोधी पक्षाचा असण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं हे बिल कसल्याही परिस्थितीमध्ये डिलिमिटेशन आपण का आणलं, अशा पद्धतीचा तक्रार करून या मंडळींनी महिलांचं आरक्षण बिल हे फेल केलेलं आहे. आणि त्यामुळं आता 229मध्ये 2/3 मेजॉरिटीनं हे बिल पास झाल्याच्याशिवाय महिलांना आरक्षण मिळणार नाही. आणि सध्याच्या प्रपोशनेटमध्येच ते करा असंही काय लोकांचं म्हणणं असेलही, पण तशा पद्धतीची भूमिका त्या चर्चेमध्ये मांडण्यात आली नाही. म्हणजे आता जर 543 जागा असतील तर 181 जागा या महिलांसाठी मिळू शकतात. त्यामुळं त्यांचं म्हणणं हेच होतं की जागा वाढूच नका, 543 जागा ठेवा आणि महिलांना त्यामध्ये 181 जागा द्या. आणि त्या 181मध्ये SC STला सुद्धा आरक्षण मिळणार होतं. त्यामुळं मुस्लिम महिलांना आरक्षण दे असा एक नवीन जो मुद्दा आहे तो पुढे आणण्यात आला. OBC महिलांना आरक्षण द्या ही मागणी करण्यात आली, पण जोपर्यंत OBCना आरक्षण देण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत OBCच्या महिलांना आरक्षण देता येणार नाही. आपल्याला माहीत आहे लोकल बॉडीजमध्ये 50% आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये 27% आरक्षण OBCना आहेच आहे. आणि मुस्लिम कम्युनिटीला आरक्षण द्या ही जी मागणी आहे ही मागणी घटनाविरोधी आहे. कारण संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण द्या अशा पद्धतीची भूमिका नाही. SC STला आरक्षण मिळालेलं आहे ते अनटचॅबिलिटीच्या माध्यमातून मिळालेलं आहे. जे लोक पहाडामध्ये राहतात आदिवासी अशांसाठी ते आरक्षण आहे. त्यामुळे OBCना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय आहे. परंतु काँग्रेसच्या काळामध्ये OBCना आरक्षण देण्याचा निर्णय झाला नव्हता. VP सिंग आपले देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर मंडल आयोगाने केलेल्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशीमध्ये अनेक जाती होत्या आणि त्या धर्माच्या आधारावर जाती नव्हत्या. 80% मुस्लिम समाजाच्या जातीत सुद्धा आहे. म्हणजे आता OBCची यादी आहे त्याच्यामध्ये मुस्लिम कम्युनिटीच्या सुद्धा जाती त्यामध्ये आहेत. त्यामुळं ऑटोमॅटिकली लोकल बॉडीजमध्ये मुस्लिमांना आरक्षण आहे. म्हणजे ज्या मुस्लिम जाती ज्या OBCमध्ये आहेत त्यांना आरक्षण ऑलरेडी आहेच आहे. त्यामुळं मुद्दाम हे बिल फेल करण्यात आलेलं आहे. मोदीच्या सरकारला त्याचा फायदा होऊ नये अशाच पद्धतीच्या भावनेनं काँग्रेस आणि NCP असेल, त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल आणि ममता बॅनर्जीचा पक्ष असेल, DMK स्टालिनचा असेल किंवा इतर अखिलेश यादवचा समाजवादी पक्ष असेल आणि इतर अनेक जे छोटे मोठे पक्ष होते या सगळ्याच पक्षांनी या बिलाला विरोध केलेला आहे. अजून 54 मतं जर मिळाली असती तर हे बिल पास होऊ शकलं असतं. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही ठरवलेलं आहे की अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि ऑल इंडियामध्ये
त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी कानून मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला होता. त्यामुळं बाबासाहेबांचा जो RPI आहे हा महिलांच्या बाजूनं कायम उभा राहिलेला आहे. त्यामुळं हे बिल पास न करणाऱ्या सर्व पक्षांचा मी धिक्कार करतो आणि नक्कीच आम्ही त्यांना आश्वासन देतो की पुढच्या वेळेला NDAला 2/3 मेजॉरिटी मिळाली नक्कीच आम्ही हे बिल पास करू. आणि डिलिमिटेशन आवश्यक आहे. डिलिमिटेशनला विरोध करण्याची काय आवश्यकता आहे? म्हणजे नॉर्थच्या जागा वाढतील आणि त्यामुळं साऊथच्या लोकांचं नुकसान असं अजिबात नाही आहे. आताही जर साऊथच्या जागा कमी आहे तर नॉर्थच्या जागा ते जास्त आहेत आणि त्यांच्या जागा वाढणार होत्या. म्हणजे 33% जागा त्यांच्यासुद्धा वाढणार होत्या. तामिळनाडूमध्ये 39 जागा आहेत त्या वाढणार होत्या. त्यानंतर कर्नाटक आहे, त्यानंतर तेलंगणा आहे, आंध्र आहे, त्या ठिकाणी जागा वाढणार होत्या. पण उत्तरेच्या जागा वाढतील आणि त्याचा फायदा हा मोदी सरकारच्या NDAला होईल म्हणून हे बिल फेल करण्यात आलेलं आहे. त्यामुळं नक्कीच हा महिलांवरती मोठा अन्याय आहे. महिलांना धोका देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो आहे हा महिलांच्या बाजूनं आहे आणि महिला यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी आमची पूर्णपणे अपेक्षा आहे. आता जे 5 राज्याच्या निवडणुका होत आहेत तर या 5 राज्याच्या निवडणुका म्हणजे आता बिल आणण्याचं कारण हेच होतं की निवडणुका काय नाही, निवडणुका कोणी सत्तेवर येईल आम्ही जर सत्तेवर येऊ का ते सत्तेवर येतील. पण लोकशाहीचा आदर करणं ही आमची भूमिका आहे. नरेंद्र मोदींचा अजेंडा हाच आहे की ज्यांना बहुमत मिळतं त्यांना तर सत्ता मिळते. काँग्रेस पक्षाला सत्ता मिळत होती त्यावेळेला BJP एकदम सत्तेच्या बाहेर अनेक वर्ष होती. त्यामुळं आम्ही काय त्यावेळेला या लोकांनी काय त्यावेळेला EVM मशीनचा विषय काढला नाही. परंतु SIR जो आहे हा SIR इलेक्शन कमिशननी यासाठीच आणलेलं आहे की अनेक जे मृत असणारी लोक आहेत त्या मृत असणाऱ्या असंख्य लाखो लोकांचे नाव अजून यादीमध्ये आहेत. त्यानंतर एका माणसाचं नाव 2-2, 3-3 ठिकाणी आहे. त्यामुळं ते त्याचा अभ्यास करून ती नावं त्यामधून हटवायची अशा पद्धतीची भूमिका इलेक्शन कमिशनची आहे. इलेक्शन कमिशन ही स्वतंत्र बॉडी आहे. त्याचा आणि BJPचा काही संबंध नाही आहे. NDAचा आणि याचा काही संबंध अजिबात नाही. त्यामुळं मला असं वाटतं की अनेक ठिकाणी याद्या ज्या आहेत त्या मध्यंतरी आदित्य ठाकरे आहेत, त्यानंतर आशिष शेलार आहेत, यांनीही म्हणजे एका एका ठिकाणी अनेक मतं आहेत. आता एक घर असं आहे की 10 बाय 15 घरं आहे आणि त्या ठिकाणी 20-20 ते 30 लोकांची नावं आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं इलेक्शन कमिशनच्या ह्याच्यामध्ये यादीमध्ये आहे. म्हणजे आम्ही काय इलेक्शन कमिशन बाजू घेतो असं अजिबात नाही आहे. पण यादी ही स्वच्छ असली पाहिजे, पारदर्शक असली पाहिजे. ज्यांची प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि मतदान करण्याचा अधिकार असताना त्यांचं नाव त्यामध्ये नसेल तर ही बाब बरोबर नाही आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशननी कुणाला मतदानाच्या हक्कापासून डावलता कामा नये आणि एका माणसाला 2-2, 3-3 ठिकाणी मतदान करता येणार नाही अशा पद्धतीची जी पद्धती आहे ती पद्धती असली पाहिजे असंच आमचं म्हणणं आहे. त्यामुळं आम्हाला आता या 5 राज्यामध्ये आसाममध्ये पांडिचेरीमध्ये आमचं NDAचं सरकार आहे. त्यामुळं नंतर आता आम्हाला नक्की अशी अपेक्षा आहे की वेस्ट बेंगॉलमध्ये त्या ठिकाणी BJPचं NDAचं सरकार नक्की येणार आहे. कारण मागच्या निवडणुकीमध्ये BJPला सध्या तर जागा मिळाल्या होत्या आणि BJPच्या त्याच्या अगोदर जागा त्या 3च होत्या. मागच्या निवडणुकीमध्ये 21मध्ये त्यांना 77 जागा मिळाल्या आणि BJPच्या अनेक जागा 95 जागा 1000, 2-3 हजारांनी हरल्या होत्या. आणि मागच्या वेळेला हा प्रचार करण्यात आला होता की नरेंद्र मोदी आणि अमित शहा बाहेरचे लोक आलेले आहेत. बाहेरचे लोक आपल्या ममता दीदींना हरवण्यासाठीच आलेले आहेत आणि ममता दीदींचा ॲक्सिडेंट झाला होता त्या व्हीलचेअर फिरत होत्या. त्यामुळे लोकांची त्यांना मोठी सिंपॅथी मिळाली आणि त्यांना प्रचंड अशा पद्धतीचं यश मिळालं. त्यावेळेला आम्ही काय असं म्हटलं नाही बोगस मतदान झालेलं आहे, EVM मशीन खराब होती. तर ममता दीदींचं नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलेलं होतं की तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे आणि मागच्यापेक्षा सुद्धा मागच्या वेळेला त्यांना बहुमत चांगलं मिळालं होतं. 207 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आता आम्हाला अपेक्षा आहे की या वेळेला मागच्या 5 वर्षामध्ये
त्या ठिकाणी बंगालचा कंगाल करण्याचा प्रयत्न ममता दीदीच्या काळामध्ये झालेला आहे. गुंडागिरी वाढलेली आहे, पॉलिटिकल क्राईम त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणच्या महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. त्यामुळं लोक यावेळेला इंडियाला चांगलं मतदान करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा आमचं सरकार येईल. त्यानंतर आम्हाला तामिळनाडूमध्ये सुद्धा अपेक्षा आहे की आता महिलांचं आरक्षणाचं बिल जे नापास झालेलं असल्यामुळं त्या ठिकाणच्या महिलासुद्धा मोठ्या संख्येनं आमच्या इंडियाला मतदान करतील. त्या ठिकाणी DMK, BJP आणि काही इतर पक्ष त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं 4 राज्यामध्ये आमचं सरकार येण्याची आम्हाला 100% शक्यता आहे. केरळमध्ये आता LDFचं सरकार आहे आणि कधी LDFचं कधी UDFचं सरकार असं येतं आहे, पण BJPलाही त्या ठिकाणी चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. त्यामुळं केरळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सरकार येण्याची शक्यता आम्हाला आहे. 5 राज्यामध्ये सरकार आमचं येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि आता रिपब्लिकन पक्ष जो आहे, हा रिपब्लिकन पक्ष हा देशाच्या 28 राज्यामध्ये आमच्या पक्षाच्या शाखा आहेत. 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आहेत. नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज आहे. आणि 2 छोट्या राज्यामध्ये जर आमच्या पक्षाला मान्यता मिळाली, महाराष्ट्रामध्ये आम्हाला जर लोकसभेला तर 2-3 जागा मिळाल्या, 2 जागा निवडून आल्या तर महाराष्ट्रात आमचा पक्ष रेकग्नाइज होऊ शकतो. आणि बाहेरच्या छोट्या राज्यामध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये सर्व राज्यामध्ये आमचा पक्ष आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये अजून 2 राज्यामध्ये जर आम्हाला मान्यता मिळाली तर सध्या आम्हाला गन्ना किसानी सिम्बॉल मिळालेला आहे. आम्हाला 2 राज्यामध्ये जर मान्यता आहे तिथं गन्ना किसान सिम्बॉल आहे. त्यानंतर 5 राज्यामध्ये निवडणूक लढण्यासाठी इलेक्शन कमिशनने आम्हाला गन्ना किसानी सिम्बॉल दिलेलं होतं. त्यामुळं आम्ही आसाममध्ये 4 जागा लढतो आहोत, तामिळनाडूमध्ये 18 जागा लढतो आहोत आणि केरळामध्ये 1 जागा लढतो आहोत. त्यानंतर पांडेचेरी आणि बंगालमध्ये मात्र आम्ही जागा लढत नाही आहे. त्या ठिकाणी आमचा पूर्णपणे पाठिंबा BJP NDAला आहे. त्यामुळे आता आमच्या पक्षाला 2 पुढच्या 5 वर्षामध्ये माझा प्रयत्न हा राहणार आहे की 2 राज्यामध्ये जर आम्हाला अजून मान्यता मिळाली तर आमच्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळणार आहे. आणि ते देशामध्ये सध्याचे 4च पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. त्याच्यामध्ये BJP नंबर 1ला आहे, काँग्रेस नंबर 2ला आहे, त्यानंतर आम आदमी पार्टी नंबर 3ला आहे आणि म्हणजे असे 4 पक्ष जे आहेत हे 4 पक्षच बघतात आणि नॅशनल लेवलला रेकग्नाइज आहे. त्यामुळं आपला पक्ष जर RPIचा रेकग्नाइज झाला तर 4थ्या 5व्या नंबरवर आपल्या पक्षाचं नाव त्या ठिकाणी येणार आहे राष्ट्रीय पातळीवर. त्यामुळे आपला प्रयत्न असा आहे की आता महाराष्ट्रामध्ये पक्ष मजबूत करण्याचा आपला प्रयत्न आहे. आपला एकतर मराठा समाजाला पक्षात आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. रमेश अण्णा मुळे नावाचे मोठे सामाजिक कार्यकर्ते औरंगाबादचे आहेत, संभाजीनगरचे आहेत. ते परवा मी त्या ठिकाणी होतो. त्यांनी RPIमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मराठा आघाडीचा अध्यक्ष बनवलेला आहे. त्यामुळं दलित आणि मराठा या सगळ्या लोकांना एकत्र आम्हाला आणायचं आहे, OBCना एकत्र आणायचं आहे, मायनॉरिटीला एकत्र आणायचं आहे. आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी पक्ष बांधला पाहिजे. तालुका लेवलला ते जिल्हा लेवलला पक्षाची वाढ करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या पद्धतीनं आपण कामाला लागलं पाहिजे. आपण बंगालच्या निवडणुकीचा उल्लेख केला, पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा उल्लेख केला. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या वाघीण आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याच निवडून आल्या पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याकडे कसं बघतायत? ठीक आहे. उद्धव ठाकरे हे त्यांच्या आघाडीमध्ये आहे. त्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की त्या ममता दीदी आल्या पाहिजे. पण आता ते उद्धव ठाकरेंचं काही तिकडं मतदान नाही आहे. त्यामुळं ते काही त्यांना निवडून आणू शकत नाही आहे. पण जनता त्या बंगालची जनता त्यांना निवडून आणणार आहे. त्यामुळे बघूया, म्हणजे ममता दीदी आल्या तर त्यांचं स्वागतच आहे. पण आम्हाला आशा आहे की यावेळेला BJPचं सरकार या ठिकाणी येईल असा आम्हाला विश्वास आहे. अजितदादांच्या एकूणच अजितदादांचं जी दुर्घटना झाली त्याच्यानंतर सुनेत्रा पवार ज्या आहेत त्यांनी आज पहिल्यांदा असं वक्तव्य केलंय की या संपूर्ण प्रकरणामध्ये संशय आहे
त्याच्यामुळे चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? आता एकतर नाही, अजितदादांचा अपघात हा दुर्दैवी आहे. एका मोठ्या नेत्याला आम्ही म्हणजे आम्ही आमच्यावर नेता आजूर गेलेला आहे. त्यामुळं अजितदादांसारखा माणूस एक अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून अनेक वेळेला त्यांनी आपला अर्थसंकल्प सादर केलेला होता. आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे गंभीर नेते होते. त्यामुळे त्यांच्या अपघाताची संपूर्ण चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. काल बारामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला सगळ्यांना त्याची मोठा धक्का बसलेला आहे. अजितदादांसारखा मित्र आम्ही हरवलेला आहे. त्यामुळं त्याची पूर्ण चौकशी करण्याचं काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये काही घातपात असेल तर नक्की त्याची सजा त्यांना झाली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं चौकशी सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांनी जो एक खुलं आव्हान दिलंय चर्चेचं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चेचं खुलं आव्हान दिलेलं आहे महिला विधेयकाच्या संदर्भात. तर त्यांनी असं म्हटलंय की माझ्या दर्जाचा नेता असेल तर त्याच्याशी मी चर्चा करेन. आपल्याला त्यांच्या दर्जाचा चर्चेसाठी नेता कोण वाटतो? नाही कोणाचं म्हणजे नाही देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या संबंधातली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. काल त्यांचा महिलांचा मेळावा काल डोममध्ये वरळीमध्ये होता. त्यांनी रॅली काढलेली होती आणि त्यांनी भूमिका मांडलेली आहे की बाबा हे बिल फेल करण्यामध्ये या लोकांचा कसा मोठा हात आहे हे सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे डिलिमिटेशनला विरोध का म्हणजे डिलिमिटेशनला विरोध करण्याचा बहाणा त्यांचा होता. त्यांना हे बिल पास होऊ ते द्यायचं नव्हतं, महिलांना आरक्षण मिळवू ते द्यायचं नव्हतं. मागच्या वेळेला त्यांनी पाठिंबा दिला होता, गोष्ट खरी आहे. परंतु या वेळेला सुद्धा डिलिमिटेशनमुळं जागा सगळ्यांच्या वाढणार होत्या. मतदारसंघ छोटे होणार होते. 40 लाखाचे मतदारसंघ आहेत. म्हणजे 39 लाखाचा एक मतदारसंघ मोठा आहे. त्याचे मतदार 39 लाख आहेत आणि पॉप्युलेशन त्याची काहीतरी 60 लाखाच्या वरती असेल. म्हणजे जी लोकसंख्या आहे ती. त्यामुळे डिलिमिटेशन आहे ते 30-40 वर्षानंतर करण्याच्या संबंधामधली पद्धती किंवा कॉन्स्टिट्युशनल ती अरेंजमेंट आहे. त्यामुळे डिलिमिटेशनला विरोध करण्याची आवश्यकता नव्हती. म्हणजे इकडच्या जागा एकदम जर वाढवण्याचा प्रस्ताव असेल तर त्याला विरोध करा. जेवढ्या जागा आता आहेत त्या जागांमध्ये 33% जागा वाढवायच्या. म्हणजे प्रस्ताव असाच होता की सगळ्या 543 जागा आता आहेत त्या आहेतच आहेत. त्यामध्ये 273 जागा वाढल्या की मतदारसंघ छोटे होतील आणि प्रत्येक राज्यामध्ये 33% जागा वाढणार होत्या. म्हणजे कुठल्या अन्यायाचा विषय अजिबात नाही. आता महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, तिथं 33% जागा वाढणार होत्या. आपल्या 72 जागा होणार होत्या. UPच्या 120 जागा होणार होत्या. त्यामुळे त्या प्रपोर्शनेटमध्ये जागा वाढणार होत्या. त्यामुळं मला असं वाटतं की हा काय डिलिमिटेशनला विरोध करण्याची आवश्यकता नव्हती. साऊथच्या जागा कमी होतील असं अजिबात नाही. आता साऊथच्या जागा जेवढ्या आहेत तेवढ्या कमीच आहेत त्या जागा. नॉर्थच्या जागा ज्या आहेत त्या जास्त आहेत. जे राज्य मोठी आहेत त्या ठिकाणी जागा मोठ्या आहेत. आता लक्षद्वीपचा मतदारसंघ आहे त्याचं मतदार फक्त 70,000 आहे. लक्षद्वीपचे मतदार 70,000 आहेत. अंदमान निकोबारच्या मतदारसंघ फक्त 2 जागा आहेत. तर त्यामुळं म्हणजे ते जे छोटे आहेत ते तर आहेतच आहेत. नॉर्थ ईस्टमध्ये मतदारसंघ छोटेच आहेत. पण प्रत्येक राज्यामध्ये ही संख्या वाढणार होती. 33% संख्या वाढणार होती. त्यामुळं मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की माझ्या जो काय म्हणाले ते माझ्या बरोबरचा जो नेता आहे त्या नेत्यांनी माझी चर्चा करावी किंवा त्यांनी बसावं असं ते म्हणालेले आहेत. तर ठीक आहे, ज्यांना बसायचं असेल त्यांनी बसावं. त्यांच्या तोला मोलाचा जर कुणी नेता असेल त्या ठिकाणी डिबेट व्हायला काही हरकत नाही आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस सांगतील की आपण कसा धोका दिलेला आहे आणि त्यांना त्यांची बाजू मांडायची आहे ती त्यांनी मांडावी. डिलिमिटेशनला विरोध करण्याची आवश्यकता काय आहे? त्यामुळं साऊथ आणि नॉर्थ अशा पद्धतीचा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे. त्यामुळं काँग्रेसची पॉलिसी डिवाइड अँड रूलची नेहमीच राहिलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की असा काय विषय अजिबात नव्हता. त्यामुळं अमित शहा यांनी स्पष्टपणे अत्यंत आकडेवारीच सांगितलेलं होतं की जागा कशा वाढणार आहे, त्या किती टक्के वाढणार आहे. त्यामुळं या बिलाला पाठिंबा देऊन
1929 महिलांना आरक्षण लागू करण्याच्या संबंधासाठी अपोजिशनने पाठिंबा द्यायला हवा होता, पण त्यांनी पाठिंबा दिला नाही आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की महिलांना अन्याय झालेला आहे. इराण आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धात इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. पाकिस्तानमध्ये चर्चा होते. ही चर्चा खरं तर भारतात झाली पाहिजे होती. नाही, भारतात झाली पाहिजे होती, पण आता हे पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे आणि इराण या ठिकाणी सुद्धा मुस्लिम लोक आहेत. आशिया कम्युनिटीचे लोक त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे कदाचित पाकिस्तानमध्ये चर्चा व्हावी, ते मुस्लिम कंट्री असल्यामुळं त्यामुळे ती त्या ठिकाणी होते आहे. त्यामुळं पाकिस्तानमध्ये चर्चा होते, त्याला काही थोडी ताकदवार अशी चर्चा होताना दिसत नाही आहे. ती जर भारतामध्ये झाली असती नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तर ती एक वेगळ्या पद्धतीची ती तर झाली असती. पण त्या ठिकाणच्या नेत्यांना ते कॉम्प्रोमाइज करणं ते त्यांच्यासाठी फार अवघड आहे. पण आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये जर झाली असती तर कदाचित काहीतरी मार्ग निघू शकला असता. पण आमचं म्हणणं असं आहे की युद्ध थांबणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अमेरिकेनी आणि इराणमध्ये जो संघर्ष सुरू आहे तो संघर्ष थांबला पाहिजे, ही भूमिका नरेंद्र मोदी साहेबांनी मांडलेली आहे. आम्हाला शांतता हवी आहे आणि इराणबरोबर आपले संबंध चांगले आहेत. म्हणजे आपल्याकडे जी जहाजं येत आहेत ती सगळी येण्यासाठी पूर्णपणे परवानगी आहे. पण हे युद्ध थांबावं अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे. आणि अमेरिकेमध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेला विरोध आहे. म्हणजे युद्ध नको यासाठी 70 लाख लोक रस्त्यावर आले होते. त्यामुळं युद्ध याच्यातून काहीतरी मार्ग काढावा. अमेरिकेने 2 पावलं मागे जाऊन इराणचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि पुन्हा युद्ध होऊ नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. तुमचा सल्ला काय असणार आहे जर बोलण्याची वेळ आली तर? काय माझा सल्ला म्हणजे आता आमच्या दोघांची पार्टी एकच आहे, परंतु रिपब्लिकन पार्टीच आहे. पण आता सध्या काय माझा सल्ला ते ऐकत नाही, ते म्हणजे तो विषय नाही आहे. पण ठीक आहे, तर आता थोडं शांततेनं हे घेतलं पाहिजे आणि थोडं याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं आपलं मत आहे. साहेब, अकोल्यामध्ये एका मुलावरती बाबाने अत्याचार केलाय, त्याला तोंडात धरून झुलवलंय. मुस्लिम बाबा आहे तो गुलाम शेर नावाचा. अकोल्यामध्ये एका मुस्लिम बाबाने मुलाला तोंडात धरून झुलवलंय. छोटासा मुलगा आहे तो, त्याच्यावरती अत्याचार झाले. मुस्लिम बाबाने ते अत्याचार केले. मला असं वाटतं की अत्याचाराच्या संबंधामध्ये एक माणूस हा पशुपेक्षाही काही लोकांची मेंटॅलिटी बदललेली आहे आणि अनेक ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. त्यानंतर मनातला अहंकार आणि मनातल्या ज्या भावना आहेत त्या अशा पद्धतीने व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे अकोला असो की कुठे असो असे अत्याचार होता का कामा नयेत असं आपलं म्हणणं आहे. साहेब, नाशिकमध्ये आज आपण आहात. आपण नाशिकमध्ये आहात. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून 2-3 घटना चर्चेत आहेत राज्यभरात. एका बंधुभावानं महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. TCS सारख्या एका मोठ्या कंपनीमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार झाले. धर्मांतराचा प्रयत्न झालाय. कसं बघता या सगळ्या घटना? तर मला असं वाटतं की जो आपला सिन्नरचा जो आहे भोंदू बाबा त्याचा पोलिसांनी घेतलेला आहे ताबा. त्यामुळं पोलिसांनी आता ताबा घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे सगळे असे बाबा आहे या बाबांची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. मी कुठल्या बाबाकडे जात नाही, उलट काय बाबा माझ्याकडे येतात पण मी त्यांच्याकडे अजिबात जात नाही. आणि मला जे काही मिळायचं मला काहीतरी राज्यसभा मिळावी म्हणून कुठल्या बाबाकडे गेलो नव्हतो. त्यामुळे ठीक आहे, त्याला लोकांची अशी भावना काही लोकांची आहे ती श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये. पण बंधू बाबांचं जे कृत्य आहे ते अत्यंत अस्लाघ्य आणि अत्यंत चुकीचं त्यांचं कृत्य आहे. त्याची पूर्ण चौकशी सुरू आहे. आणि धर्मांतराबद्दल आपलं म्हणणं असं आहे की धर्मांतर करण्याचा घटनेनं आपल्याला अधिकार दिलेला आहे, परंतु दबावाने धर्मांतर करणं, त्यांना काहीतरी प्रलोभन देऊन धर्मांतर करणं याला मात्र घटनेने कायद्याने विरोध केलेला आहे. त्यामुळे स्वतःच्या मनाने जर एखादा कोणी धर्म बदलत असेल तर त्याला बदलण्याचा अधिकार आहे. आम्ही हिंदू होतो, आम्ही बौद्ध झालेलो आहोत. जर कोणी मुस्लिम एखादा पुन्हा हिंदू होत असेल किंवा हिंदू एखादा मुस्लिम होती असेल तर तो मनाने एखादा होत असेल तर ठीक आहे. पण जर अशा पद्धतीनं दबावाने किंवा प्रलोभनाने होऊ नये असं आपलं मत आहे. ना धर्मांतराचा विषय नाही, हिंदू आहे ते सगळे हिंदूच आहेत.
मुस्लिम आहे ते मुस्लिमच आहेत, ख्रिश्चन आहे ते ख्रिश्चनच आहेत, बौद्ध आहे ते बौद्धच आहेत, जैन आहे ते जैनच आहेत. त्यामुळं घटनेनं सर्व धर्मियांना आपला आपला अधिकार दिलेला आहे. साहेब, मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये बडे बडे IPS ऑफिसर या बाबाकडे जात होते, काही बडे बडे नेते जात होते. या सगळ्या लोकांना तुमचा काय सल्ला असणार? माझा सल्ला असा आहे की आता एकदा त्यांनी जाऊन रमेश आपल्या खरात बाबाकडे ते गेले होते. बाबा कशा असतात ते आता सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं सगळ्या नेत्यांना माझी नम्र विनंती आहे, कुठल्याही बाबाकडे जाऊ नका. आणि बाबाकडे गेल्यामुळं काय मिळतंय असं अजिबात नाही आहे. ते स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी मिळत असतं. त्यामुळे अंधश्रद्धा आहे की बाबांनी सांगितलं की तुला मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे 10-20 लोक जातात की मला मंत्रिपद मिळेल का नाही. मग दादा बाबा सगळ्यांना सांगतात की तुला मंत्रिपद मिळणार आहे. त्यामध्ये 4-5 लोकांना मंत्रिपद मिळतं. त्यामुळं त्यांना असं वाटतं की ते बाबांनी सांगितल्यामुळे ते मिळालेलं आहे. पण बाबाची एखाद्या गुणाच्या मोठ्या नेत्याची ओळख असेल आणि त्यांनी सांगितलं तर ते त्या पद्धतीनं वेगवेगळा विषय आहे. पण जी अंधश्रद्धा आहे ती असू नये आणि अशा बाबांकडे कुठल्या नेत्यांनी तर जाऊ नये असं आपलं मत आहे. राष्ट्रीय पक्ष झाल्यानंतर रामदास आठवले पंतप्रधान असतील का? राष्ट्रीय पक्ष झाल्यानंतर रामदास आठवले साहेब पंतप्रधान नाही पक्ष राष्ट्रीय माझा नक्कीच होणार आहे. पण माझ्या पक्षाचे खासदार अजून निवडून येत नाही आहे. माझ्या पक्षाला राज्यामध्ये एकही जागा मिळत नाही आहे. पण बाहेरच्या राज्यामध्ये मात्र मी दिल्लीला गेल्यामुळं माझा पक्ष हा देशभरामध्ये वाढलेला आहे. छोटा का असेना पण सर्व राज्यामध्ये पक्ष आहे. आणि त्यामुळं बाहेरच्या राज्याच्या ताकदीवरतीच आपला पक्ष वाढवण्याचा रेकग्नाइज होणार आहे. पण आपण जे म्हणालात ते काय तशी माझी इच्छा अजिबात नाही आहे आणि तसं ते शक्य येणं नाही आहे. पण जर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये अजून आमच्या 10-15 वर्ष आपल्यात राहिले असते तर बाबासाहेबांचा जो प्रयत्न होता, राम मनोहर लोहियानं त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि काँग्रेस विरोधामध्ये एकच पक्ष असावा, तो रिपब्लिकन पक्ष असावा. आणि जर त्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये जर झालं असतं तर कदाचित बाबासाहेब देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते. पण मला ते अजिबात शक्य होणार नाही आहे. मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि असा काहीतरी प्रश्न विचारून माझं मंत्रिपद घालून म्हणजे पंतप्रधान नाही आहे. आणि शेवटचा विषय आहे तो आमचे प्रकाश लोंढे आज आमच्यामध्ये नाही. आणि एक तर आता असं आहे की प्रकाश लोंढे आमचा अत्यंत ॲक्टिव्ह कार्यकर्ता होता आणि एवढ्या वर्षामध्ये माझ्या कानावर त्याच्याबद्दल कुणीही तक्रार केलेली नव्हती. म्हणजे प्रकाशनी कुणाला फसवलं किंवा दम देऊन काय केलेलं आहे. पण नाशिकच्या पोलिसांनी त्याची मुलं मात्र थोडंसं गडबड करणारी होती. पण प्रकाश लोंढेवर अन्याय झालेला आहे असं माझं मत आहे. त्यामुळं प्रकाशला जो मोका लावलेला आहे. त्यामुळं आता मी प्रयत्न केला पण काय त्यामध्ये यश आलं नाही. पण आणि माझ्याकडे अनेक लोक मला भेटतात, आमच्या एखाद्या कार्यकर्त्यांना दम दिला किंवा अनेक काही केलं ताबडतोब ते कुणाला तरी घेऊन माझ्याकडे येतात आणि मी लगेच तो विषय मी मिटवतो अनेक ठिकाणी. त्यामुळे पण इथं मात्र प्रकाशच्याबद्दल काय माझ्याकडे असं कोणी कधी आलं नव्हतं. त्यामुळं माझं मत हेच आहे की मुलांच्यावर काय झालेलं आहे ते ठीक आहे. पण प्रकाश लोंढेंवर मोका लागायला नको होता, ते त्याच्यावर का कारवाई व्हायला नको होती. पण ती आता पोलिसांच्या माध्यमातून ती झालेली आहे. चला ठीक आहे. शेवटचा प्रश्न. कल खरगे ने प्रेस कॉन्फ्रेंस में मोदी जी को आतंकवादी कहा, क्या कहेंगे इसके बारे में? नहीं, मुझे लगता है कि खरगे जी की भाषा ही आतंकवादी होती है. मतलब खरगे जी हमेशा इसी तरह की बात करते हैं. मुझे लगता है कि नरेंद्र मोदी जी डेमोक्रेटिक आदमी है. नरेंद्र मोदी जी साफ सुथरा आदमी है. नरेंद्र मोदी जी शांत स्वभाव के हैं और उन्होंने बहुत बार अपनी बात बताई है. तो मोदी जी को मिलने वाली सफलता देखकर कांग्रेस पार्टी वाले हैरान है. राहुल गांधी जी राह देख रहे थे प्रधानमंत्री पद की, लेकिन मैं जब कांग्रेस पार्टी के साथ था तब मैंने सोनिया गांधी जी को सलाह दिया था, सलाह नहीं मैंने मेरा ओपिनियन बताया था कि मनमोहन सिंह जी के सेकंड टाइम पर
2-3 साल के लिए राहुल गांधी को प्रधानमंत्री बनाओ, ऐसा मैंने सोनिया गांधी जी को बोला था। लेकिन अभी वातावरण चेंज हो गया है और नरेंद्र मोदी जी और भी मजबूत है। 2029 में भी वो प्रधानमंत्री बनेंगे, इसी तरह की भूमिका हमारी है। तो इसीलिए मतलब कांग्रेस पार्टी हैरान है कि भाई इतना ये कि क्यों ऐसा कर रहे हैं। अभी ईवीएम मशीन तो कांग्रेस पार्टी ने लाई है, हमने तो थोड़ी लाई है। कांग्रेस पार्टी के ज़माने में ईवीएम मशीन आई है, तो हम ईवीएम मशीन में ऐसा कुछ करते हैं, ऐसा इसी तरह के आरोप करते हैं। इसीलिए मुझे लगता है कि जितनी मतलब मैंने तो पार्लियामेंट में बोला है कि नरेंद्र मोदी जी को जितनी देनी उतनी दे दो गाली, नरेंद्र मोदी जी को जितनी देनी उतनी दे दो गाली, लेकिन सारे देश के नरेंद्र मोदी है वाली। तो मतलब नरेंद्र मोदी जी सबके नेता है, जिसको गाली देना है, जिसका मुंह बंद नहीं कर सकते हैं। लेकिन खड़गे साहब को मैं बताना चाहता हूँ, जिस कांग्रेस पार्टी ने आपको अध्यक्ष बनाया है, उस कांग्रेस पार्टी ने कर्नाटक का मुख्यमंत्री आपको नहीं बनाया था। आप वहाँ के सीनियर नेता थे, लेकिन दूसरे नए लोगों को लाकर वहाँ मुख्यमंत्री बनाया, लेकिन खड़गे साहब को मुख्यमंत्री नहीं बनाया। इसीलिए सारे लोग कांग्रेस पार्टी छोड़कर बीजेपी में आ रहे हैं। तो खड़गे साहब भी मेरा निवेदन है कि अगर आपको बीजेपी में नहीं जाना है तो आप आरपीआई में आइए। तो ये मैं उनको आह्वान करना चाहता हूँ। वो हमारे समाज के बड़े नेता है। उन्होंने गुलबर्गा में उन्होंने बहुत बड़ा विकास भी किया है। वहाँ एक बुद्ध धम्म का एक बहुत ही बड़ा सेंटर उधर उन्होंने बनाया है। तो वो हमारे सीनियर नेता है, हमारे समाज के है। तो वो तो बोलते रहते हैं, अभी हम किसका मुंह बंद नहीं कर सकते हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.